मुंबई महापालिकेतील भाजपमध्ये अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठी सोमवारी एक बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीपूर्वी भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांची स्वतंत्र बैठक घेतली आणि नेमकं याच बैठकीत शिक्षण समितीवरील एका नियुक्तीच्या मुद्द्यावरून महापौर तावडे आणि शिरवाडकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याची चर्चा सुरू आहे, तीही खुद्द साटम यांच्या उपस्थितीत। त्यामुळे नगरसेवकांमधील गटबाजी आणि हेवेदावे पुन्हा एकदा या निमित्ताने चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आता नेमकं काय घडलं आपण सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण समितीवरील एका नियुक्तीच्या मुद्द्यावरून महापौर रितू तावडे आणि राजश्री शिरवाडकर यांच्यात मतभेद निर्माण झाले। जी बैठक नगरसेवकांमधील समन्वय वाढवण्यासाठी, गटबाजी मिटवण्यासाठी बोलावली होती आणि त्याच बैठकीत दोन वरिष्ठ महिला नेत्या आमने सामने आल्या। त्यामुळे पक्ष नेतृत्वाची कोंडी झाल्याची चर्चा सुरू झाली आणि त्या क्षणी घडलं असं की नगरसेवकांमधील मतभेद, समन्वयाचा अभाव आणि त्यामागची कारणं याबाबत अमित साटम यांनी सभागृह नेते गणेश खणकर यांच्याकडे थेट विचारणा केल्याचं समजतं। नगरसेवकांनी एकमेकांची स्पर्धा न करता पक्षहितासाठी काम करावं, पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं काहीही करू नये अशा स्पष्ट सूचना अमित साटम यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि एवढाच नाही तर महापौर रितू तावडे यांच्या कामकाजाबाबतही साटम यांनी काही प्रश्न उपस्थित केल्याचं बोललं जात आहे। आता त्याचं कारणही तसंच आहे, कारण महापौर रितू तावडे यापूर्वीही वादाच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी महापौर कार्यालयात प्रवेशावरून झालेला वाद आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चावरून झालेली टीका ही याची अलीकडची उदाहरणं आहेत। त्यामुळे भाजप अंतर्गत गटबाजींची चर्चा मुंबई महापालिकेत नवीन नाहीये, पण या संपूर्ण प्रकरणाला मंगळवारी सकाळी वेगळंच वळण मिळालं। अमित साटम यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत हा वादाचा दावाच थेट फेटाळून लावलाय। ज्यांनी बातमी दिली ती निराधार आहे, बैठकीत माध्यमांना प्रवेशच नव्हता, बैठकीचे जे मुद्दे होते त्या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाली नाही असं ते ठामपणे म्हणालेत। महापौरांचा रोख प्रत्यक्षात प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर होता असंही त्यांनी स्पष्ट केलं आणि एवढाच नाही तर या उलट स्थायी समितीतील पूर्वीचं अंडरस्टँडिंग बंद झाल्यामुळे काही जणांचा तीळपापड झाल्याचा प्रतिआरोपही अमित साटम यांनी यावेळी केला आणि 25 वर्षात जे झालं नाही ते 6 महिन्यात केलंय असा दावा करत टेंडर रद्द करणे, जिम पोर्टलवर खरेदी अशा प्रशासकीय सुधारणांचा उल्लेख केला। शेवटी काय, या प्रकरणामुळे महापालिकेतील नगरसेवकांमधील गटबाजी आणि समन्वयाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। त्यामुळे पुढच्या काळात यावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।